म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल। ब्रेक नंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। एका बाजूला 6 खासदार आता ठाकरेंची साथ सोडत असतानाच आता शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला नवं आव्हान देण्यात आलंय। मुंबईतील निवडून आलेले 65 नगरसेवक सोबत राहतात का बघा, अशी एक धमकी वजा चॅलेंजेस म्हस्के यांनी दिलंय। साधा कार्यकर्ताही तुमच्याकडे राहत नाही असं म्हस्के यांनी म्हटलंय। तर खासदार नरेश म्हस्के यांचे मोठं विधान येत आहे। कशा करता लोक राहतील, ते खासदार आमच्याकडे येतील नाही येतील, येणार आहेत नाही येणार मला माहिती नाही। अहो पण साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये। 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय, किती राहत आहेत तुमच्याकडे बघा भविष्य काळात। कोणी तुमच्याबरोबर राहणार नाही, तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही। तर साधा कार्यकर्ताही तुमच्याकडे राहत नाही असं नरेश म्हस्के यांनी म्हटलेलं आहे। नरेश म्हस्के यांचे मोठं विधान येत आहे। मुंबईतील निवडून आलेले 65 नगरसेवकही सोबत राहतात का बघा, असं एक चॅलेंजेस म्हस्के यांनी दिलंय। शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला एक नवं आव्हान दिलं गेलेलं आहे। एका बाजूला 6 खासदारांनी आज ठाकरेंची साथ सोडलेली आहे। शिवसेनेकडून आता लगेचच एक नवं आव्हान ठाकरेंना देण्यात आलेलं आहे। मुंबईतील 65 नगरसेवकांना सांभाळा असं नरेश म्हस्के यांनी थेट आव्हान दिलंय। एका बाजूला लोकसभेचे 6 खासदार फोडण्यात आलेले आहेत, त्यांचा स्वतंत्र गट स्थापन झालेला आहे। 22 तारखेला आमदारांची बैठक आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून आता पुढच्या हालचाली सुरू झालेल्या असताना आता नरेश म्हस्के यांनी आणखी एक चॅलेंज दिलेलं आहे। मुंबईतील 65 नगरसेवकांना सांभाळा, ते तरी तुमच्या सोबत राहतात का, साधा कार्यकर्ताही तुमच्या सोबत राहणार नाही असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। त्यामुळे ऑपरेशन टायगरचा पहिला टप्पा झाला, आता पुढचा टप्पा काही होणार का? ऑपरेशन टायगरचा पुढच्या टप्प्यामध्ये आता आमदार आणि नगरसेवक हे टार्गेटवर आहेत का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तर ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांचा गट स्थापन झालाय। शांततेत ही प्रक्रिया पूर्ण